नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळ्यात स्पेशल काकडीपासून घारगे आणि पराठा या 2 रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथे 5 काकड्या घेतलेल्या आहेत. आता ह्याची आपण साल काढून घेऊया. काकडीची साल काढल्यानंतर एखाद तुकडा काकडीचा तोंडात टाकून बघा. कधी कधी काही काकड्या कडू असतात, त्याच्यामुळे कडू असलेली काकडी घेऊ नका. आता आपण सर्व काकडीची साल काढल्यानंतर स्वच्छ करून घ्यायच्या आणि एका परातीमध्ये मी या काकड्या किसून घेणार आहे. आपले सर्व काकडी किसून झालेली आहे. काकडीला असलेलं पाणी मी काढणार नाही आहे, त्यामध्येच आपण ही काकडी शिजवून घेणार आहोत. आता हे काकडीचं मिश्रण किंवा किसलेली काकडी आपण पॅनमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ आपण काकडीमध्ये टाकून घेणार आहोत. आता हा पॅन आपण गॅसवर ठेवून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण हा काकडीमध्ये गूळ एकजीव करून घेणार आहोत. जसजसं आपला गूळ मेल्ट होईल तसतसं काकडीमध्ये जास्त पाणीही सुटेल. पण आपण एक हाय फ्लेमवर 5 मिनटं आणि त्यानंतर आपण पूर्णपणे गूळ मेल्ट झाल्यानंतर छान अशी उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनटं आपण हे मिश्रण आटवून घेणार आहोत. मध्ये आधी हलवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपली काकडी छान अशी शिजायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू कलर बदलायला लागलेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेतलेली आहे. हे सर्व आपण पुन्हा मिक्स करून घेऊया. उकळी आल्यानंतर मी 5 ते 7 मिनटं हे काकडीचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता यातलं पाणी पूर्णपणे आपण आटवून नाही घेतलेलं. हे मिश्रणचा कलर बदलला, छान असं ह्यात थोडं पाणी राहिलं की आपण गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. कारण की आपण काकडीच्या मिश्रणातच पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जे आपलं काकडीचं मिश्रण थंड झालेलं आहे ते आपण पिठामध्ये काढून घेऊया. पीठ मळताना आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे. या काकडीच्या मिश्रणातच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना मला इथं पाव वाटी गव्हाचं पीठ मी पुन्हा टाकून घेतलेलं आहे आणि चपातीला आपण जसं पीठ मळून घेतो तसंच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता आपण एक पोळपाट घेऊन त्याच्यावर मी प्लास्टिक घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर घ्या आणि त्याच्यावर आपण आता या प्लास्टिकला तेल लावून घेऊया. आणि लिंबा एवढा एक गोळा घेऊन आपण हे थापून देखील पुरी तयार करू शकतो. जर हाताला चिटकत असेल तर आपण त्या पुरीच्या गोळ्यावर आपण दुसरा कागद ठेवून लाटण्याने लाटून घेऊया. सर्व बाजूने एकसारखा लाटून आपण ही पुरी लाटून घेत आहोत. जास्त पातळ लाटू नका, थोडी मध्यम जाडीची आपण ही पुरी लाटून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की तयार केलेली पुरी सोडून घेऊया. आपण झाऱ्याने पुरीला वरून तेल सोडून घ्यायचं, म्हणजे छान अशी
टम्म अशी ही पुरी फुगली जाते. मस्त अशी आपली ही पुरी फुगलेली आहे. आता मी पलटी मारून छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस झाली की आपण ही पुरी काढून घेऊया. आपली पुरी तळली गेलेली आहे. आपण आता काढून घेऊया. मी तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते. छान अशा मस्त टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात. आता दुसरी पुरी देखील आपली तळली. ते आपण ही काढून घेऊया. तुम्ही बघू शकता ही देखील पुरी आपली छान अशा फुगतात आहेत. आता आपण ही काढून घेऊया. आता याच मिश्रणापासून आपण पराठा तयार करणार आहोत. त्यासाठी पिठातला एक गोळा घेऊन आपण हे गव्हाच्या सुक्या पिठात डिप करून घेऊया किंवा सुक्कं पीठ लावून घेऊया आणि लाटण्याने लाटून जेवढं पातळ आपल्याला पराठा लाटायचा आहे तेवढं आपण लाटू शकतो. मस्त असा हा मी पातळ पराठा लाटून घेतलेला आहे. याच्या आधी मी 2-3 पराठे करून घेतलेले होते. त्यामुळे आता हा पराठा मी तुम्हाला गरम अशा तव्यावर टाकून दोन्ही बाजूनी छान असा क्रिस्पी आपण भाजून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटांनी मी हा पराठा तुम्ही बघू शकता पराठ्याला छोटे छोटे असे दाणे आलेले आहेत. आता आपण हा पलटी मारून घेऊया. दोन्ही साईडने भाजताना मी मध्ये आधी ह्याला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दोन्ही बाजूने आपले पराठे क्रिस्पी झाला की आपला हा काकडीचा पराठा तयार झाला आहे.